जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, तर आज मी माझ्या मुलांना टिफिनसाठी छान अशी मशरूमची भाजी बनवलेली आहे आणि त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मशरूमचे पॅकेट छान असे ओपन केलेले आहेत आणि एका बाउलमध्ये घेतलेले आहेत काढून सगळे. आणि अशा प्रकारे आपण मशरूम क्लीन करून घ्यायचे आहेत. ते वर असे साळा वगैरे असतात, ते सगळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता, अशा प्रकारे आपल्याला सगळे मशरूम्स क्लीन करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे. तर छान असे स्वच्छ असे धुवून देखील घ्यायचे आहेत आपल्याला. तर 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये आणि छान असं आपल्याला स्वच्छ असं 2-3 पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत. तर कट करून झालेले आहेत मशरूम सगळे. आणि ते भाज्या देखील मी घेतलेल्या आहेत. इथे शिमला मिरची, कांदा, हिरवी मिरची, आलं, लसूण, कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर घेतलेली आहे इथे. आणि लसूण आणि आलं छान असं बारीक असं चिरून घेतलेलं आहे. तर इकडे पॅन देखील आपला छान असा शेगडीवर जाऊन बसलेला आहे. तर त्याच्यामध्ये 2 चम्मच घी टाकून घेतलेला आहे मी. आणि ही भाजी जर तुम्हाला छान अशी मस्त अशी बनवायची असेल तर बटर देखील वापरू शकता. आणि किंचित असं राई आणि जिरं टाकून घेतलेलं आहे पॅनमध्ये. राई छान अशी आपली तडतडून गेलेली आहे. तर त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. आणि कांदा छान असा मी उभा असा चिरून घेतलेला आहे. तर त्याच्यामध्येच कढीपत्त्याची पानं देखील मी बारीक अशी चिरून घेतलेली आहेत. आलं टाकून घेऊया, लसूण टाकून घेऊया आणि हिरवी मिरची देखील मी इथे घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता हिरवी मिरची. आणि हे सगळं मिश्रण छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर कांदा छान असा मऊ झालेला आहे. तर याच्यामध्ये 1 चम्मच लाल मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला. अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आणि मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेला मशरूम्स टाकून घेऊया आपण. भाजी शिजायला फारसा असा वेळ लागत नाही, झटपट होणारी रेसिपी आहे. भाजीमध्ये तेलाऐवजी जर तुम्ही बटरचा वापर केला तर भाजी खूप अशी छान असे लागते चवीला. तर छान असं मिक्स करून झालेली आहे भाजी आपली. तर फक्त असं जस्ट थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून देऊया भाजी आपण, जेणेकरून भाजीला छान असं आपल्या तेल सुटेल. तर पाहू शकता छान असं तेल देखील सुटलेलं आहे भाजीला. आणि मशरूमच्या भाजीला ते पाणी देखील खूप असं सुटतं. पाणी आणि तेल छान असं सुटलेलं आहे. तर भाजी अशी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये. मीठ टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया भाजी. आणि थोड्या वेळासाठी भाजी पुन्हा एकदा झाकण देऊन ठेवून देऊया. तर पाहू शकता थोडा वेळ झालेला आहे आणि भाजी आपली छान अशी शिजून गेलेली आहे, रेडी झालेली आहे खाण्यासाठी. तर याच्यामध्ये आत्ता आपल्याला शिमला मिरची टाकून घ्यायची आहे आणि छान असे मिक्स करून घ्यायची भाजी आपल्याला पुन्हा एकदा. शिमला मिरची टाकून घेतलेली आहे, त्यामुळे फक्त थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून देऊया. तर भाजी तर आपली रेडी झालेलीच आहे खाण्यासाठी. तर भाजी म्हणाल तर तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. खूप छान अशी टेस्ट लागते भाजीला, खूप छान अशी चव लागते भाजीला. तर वरून अशी छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण. तर भाजी तर आपली रेडी झालेलीच आहे खाण्यासाठी. तर त्यातली थोडी भाजी अशी मी एका छोट्याशा प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे, जेणेकरून पटकन अशी थंड होऊन जाईल. तर टिफिन बॉक्स भरूया. तर टिफिनसाठी छान अशी मस्त अशी झणझणीत अशी
मशरूमची भाजी बनवलेली आहे. आणि मशरूमच्या भाजीसोबत आज डब्यामध्ये आहे, टिफिन बॉक्समध्ये आहे चपाती. तर चपाती देखील छान अशी पांढरे तीळ, कढीपत्ता आणि कोथिंबीर अशी बारीक चिरून अशी पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याची तशी चपाती झालेली आहे. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.